नमस्कार मित्रांनो, मी संस्कार। आज आपण शिकणार आहोत सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे आपला स्वतःचा परिचय। आपण या 10 टॉपिक्स मध्ये आपला सेल्फ इंट्रोडक्शन देऊ शकतो। जर आपण कोठे स्कूल मध्ये किंवा इंटरव्ह्यूला गेलो तर तेथे आपल्याला सांगितले की तुमच्याबद्दल किंवा तुमचा परिचय द्या, तर तुम्ही कसा द्याल? तर आपण या टॉपिकच्या आधारे इंट्रोडक्शन देऊ। तर पहिला टॉपिक आहे ग्रीटिंग्स। ग्रीटिंग्स म्हणजे काय? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग। जर आपल्या समोर सर असतील तर आपण गुड मॉर्निंग सर म्हणू शकतो। जर मॅम असतील तर गुड मॉर्निंग मॅम। जर दोघी असतील तर गुड मॉर्निंग सर आणि गुड मॉर्निंग मॅम। तर त्यानंतर दुसरा टॉपिक आहे की थँक्यू। थँक्यू आपण त्यांना म्हणायचं आहे कारण की त्यांनी आपल्याला चान्स दिला आहे की आपला परिचय देण्याचा। मग त्यात तुम्ही असेही म्हणू शकता, थँक्यू मॅम किंवा थँक्यू सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ। मग त्यात तिसरा टॉपिक तुमचं नाव सांगायचं आहे। तुमचं नाव आणि तुम्ही तुमच्या नावामध्ये माय सेल्फ संस्कार किंवा आय ॲम संस्कार असं म्हणू नका। तुम्ही साध्या सोप्या भाषेत माय नेम इज संस्कार असं म्हणा। मग त्यानंतर तुम्ही कोठे राहता ते सांगा। जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही असं सांगू शकता, आय एम फ्रॉम पुणे किंवा आय बिलॉंग टू पुणे। नाहीतर जर तुम्ही गावाकडून असाल आणि शिक्षणाकरिता किंवा जॉबकरिता जर शहरात किंवा दुसऱ्या गावात आला असाल तर तुम्ही असं सांगू शकता की मी खरं तर उमरग्यापासून आहे पण आता मी पुण्यात राहतो। तर याला आपण इंग्लिशमध्ये असं बोलू शकतो, बेसिकली आय एम फ्रॉम उमरगा बट ॲट प्रेझेंट आय लिव्ह इन पुणे। मग त्यानंतर तुमचं प्रोफेशन म्हणजे तुम्ही काय करत आहात किंवा काय आहात। जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही असं सांगू शकता की आय एम अ स्टुडंट। जर तुम्ही एक डॉक्टर असाल तर तुम्ही सांगू शकता आय एम अ डॉक्टर। तर त्यानंतर तुमचं एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन। जर तुम्ही शिक्षण करत असाल तर तुम्ही म्हणू शकता आय एम इन BA, BCom। आणि जर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल तर तुम्ही असं सांगू शकता आय एम इन फर्स्ट इयर सेकंड इयर। पण थर्ड इयरला तुम्ही थर्ड इयर नका म्हणू, तुम्ही म्हणू शकता आय एम इन फायनल इयर। आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही असं सांगू शकता की आय स्टडी इन 8th स्टँडर्ड किंवा 3rd स्टँडर्ड। पण तुम्ही क्लास म्हणू नका, त्याचा वेगळा अर्थ होतो। परत त्यानंतर तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा। फॅमिलीमध्ये 2 प्रकारच्या फॅमिली येतात। पहिली न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे ज्यात तुम्ही फक्त तुमच्या आई वडील आणि तुमच्या भावंडेसोबत राहतात। परत जॉईंट फॅमिली, त्यामध्ये तुम्ही तुमच्या आजी आजोबा काका काकी या सर्वांसोबत राहत असाल तर तुम्ही जॉईंट फॅमिली म्हणू शकता। जर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिली ही असाल तर तुम्ही असं सांगू शकता, माय फॅमिली इज न्यूक्लिअर फॅमिली, देअर आर 5 मेंबर्स इन माय फॅमिली, आय हॅव 2 सिबलिंग्स। आणि जर तुम्ही मोठी फॅमिलीकडून असाल म्हणजे जॉईंट फॅमिली तर तुम्ही असं सांगू शकता, आय हॅव अ जॉईंट फॅमिली, देअर आर 12-13 पीपल्स इन माय फॅमिली अँड आय हॅव 6-7 सिबलिंग्स। मग त्यानंतर तुमची हॉबी म्हणजे काय? तुमचा छंद। तुम्ही अशा मोकळ्या वेळेत काय करता? जसं तुमची हॉबी असेल क्रिकेट खेळणे तर तुम्ही सांगू शकता माय हॉबी इज प्लेइंग क्रिकेट। पण तुम्ही जाताना तुमच्या हॉबीबद्दल प्रिपरेशन करून जावा। ते असेही प्रश्न विचारू शकतात की आणि जर त्यांनी तुम्हाला माहिती विचारली क्रिकेटबद्दल तर तुम्हाला त्याची पूर्ण क्रिकेटची माहिती सांगावी लागेल। मग त्यानंतर तुमचा एम म्हणजे काय? तुमचं ध्येय जे तुम्हाला बनायचं आहे। जर तुमचं ध्येय सैनिक बनायचं आहे तर तुम्ही असं म्हणू शकता, आय वॉन्ट टू बिकम अ सोल्जर। जर तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे तर तुम्ही असं म्हणू शकता, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर। मग शेवटी एवढं सगळं बोलून झाल्यावर आपल्याला आपला परिचय थांबवायचा आहे। मग त्यासाठी आपण बोलू शकतो, दॅट्स ऑल अबाउट मी, म्हणजे हे सर्व काही माझ्याबद्दल आहे। ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।